पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पाम बीच मार्गावर भरधाव कारमध्ये स्टंटबाजी करणे तिघांना भोवले. या प्रकरणात व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे सानपाडा पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला. खारघर तसेच दिवा परिसरात अशाच प्रकारच्या स्टंटबाजीचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर सोमवारी रात्री 11:30च्या सुमारास हरी घोलपे हा तरुण वडिलांची कार घेऊन मित्रांसह पाम बीच मार्गावर फेरफटका मारण्यासाठी गेला होता. सारसोळे येथून वाशीच्या दिशेने जात असताना काव्य जोशी हा कार चालवत होता, तर विनय रावल वय 20 सनरूफमधून बाहेर येऊन स्टंट करत होता. हरी घोलपे हा कारच्या उजव्या खिडकीतून स्टंट करत होता. नवी मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर हा प्रकार सोमवारी रात्री व्हायरल झाला. त्यानंतर सीवूड वाहतूक शाखेचे अंमलदार कमलाकर भुसारे यांनी कारच्या क्रमांकावरून सुभाष घोलपे यांना बोलावून घेतले. यावेळी घोलपे यांनी स्टंट करणारा त्यांचा मुलगा आणि त्याचे 2 मित्र असल्याचे सांगितले. या व्हिडिओच्या आधारे सानपाडा पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.